नित्य सहाय करणाऱ्या मातेच्या नवेनाची प्रार्थना. आपल्या प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आपल्या सर्वांची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केला. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक, आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजासाठी आपली प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावं, जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृत मानवांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवेनाचा विशेष हेतू व येथे असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. पवित्र मरियेसह प्रभूचे आभार मानूया. हे प्रभो, आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नव्हेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी वैहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया.
आजाऱ्यांना आशीर्वाद, आजाऱ्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या ह्या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यानं उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण कराव्यास प्रभू येशू आपल्या जवळ असो, आपले पालन कराव्यास तो आपल्यामध्ये असो, आपणास आशीर्वाद द्यावयास तो आपल्या समोर असो, आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या सर्वांचं श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांसाठी तू विनंती करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगांतील ख्रिस्ती लोकाशी एकचित्त होऊन पवित्र मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिलेली आहे. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हा तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. जय
प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजची ही मिसा आपण स्वर्गवासी जोकिम अंतून गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, सामुदायिक हेतूसाठी व त्याचप्रमाणे आईवडिलांच्या आत्म्यासाठी अर्पण करीत आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू आणि भगिनीनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हेकैनं मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यात द्वारे करतो. आमेन. नीतिसूत्रे या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. देवाचा प्रत्येक शब्द खरा होतो. त्याचा आश्रय घेणाऱ्यांची तो ढाल आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस. घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो. मी मरणापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख. गरिबी किंवा श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. मी गरीब राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा करीन.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला शिकव. तुझे नियमशास्त्र मला शिकव. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहेत. प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला शिकव. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गांतून आवरतो. प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला शिकव. तुझ्या आदेशामुळे सुबुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. मी असत्याचा द्वेष करतो आणि त्याचा वीट मानतो, परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहेत. प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला शिकव. जय घोष. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशूने 12 प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भूते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यासाठी पाठवले. त्याने त्यांना सांगितले, प्रवासासाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैसा घेऊ नका. अंगरखे 2-2 घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत आणि रोगी बरे करत गावोगावी फिरू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण सर्वजण आपापल्या परीनं पवित्र मरीची भक्ती करतो की ज्याद्वारे आपल्या सर्वांना आध्यात्मिक समाधान मिळेल. आणि भक्ती काहीजण आपण वैयक्तिक पातळीवर करतो, कुटुंब पातळीवर करतो, समूह पातळी किंवा गाव पातळीवर करत असतो. परंतु ज्या ज्या पातळीवरती आपण ही पवित्र मरीची भक्ती करतो त्या पातळीवर पवित्र मरेची जे सद्गुण आहेत त्यांचं अंगीकरण करणं, त्याप्रमाणे जीवन जगणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपली भक्ती आपण फक्त आपणा स्वतःवर केलेली सक्ती ठरू शकते की जिकडे फक्त आपल्याला मानसिक समाधान मिळते, आध्यात्मिक समाधान मिळत नाही. हेच आध्यात्मिक समाधान आपल्याला जर मिळवायचं असेल
विशेषतः आपण आपल्या गावपरिवार पातळीवरती पवित्र मरीची भक्ती करून कोणत्या सद्गुणांचं अंगीकरण करू शकतो की ज्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक समाधान मिळेल, ह्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र मरीची आपण गावपरिवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करत असतो. विशेषतः एकत्र येऊन रोजरी करणं, नोव्हेना करणं, इतर प्रार्थना करणं, आणि ही आपली जुनी परंपरा आहे. जेव्हा आपण एखादी परंपरा सुरू करतो तेव्हा त्यामागील काही हेतू असतात. विशेषतः गावपरिवार पातळीवरती की गावामध्ये शांती राहावी, ऐक्य टिकून राहावं. गावपरिवारामध्ये एखादी व्यक्ती जर अडचणीत असेल तर आपण त्यांना मदत करू शकतो. आपल्या गावाला सर्व संकटापासून दूर ठेवावं म्हणून ही भक्ती करीत असतो. आणि ज्या संतांची आपण भक्ती करतो त्या संतांचे जे सद्गुण आहेत ते आत्मसात करून त्याप्रमाणे जीवन जगणं, ह्यासाठी आपण हा सर्व खटाटोप करत असतो किंवा गावपरिवारात भक्ती करत असतो. आज आपण सर्वजण पवित्र मरीची गावपरिवारातील भक्ती आणि तिच्या सद्गुणाचं अंगीकरण ह्या विषयावरती चिंतन करीत असताना मी आपल्यापुढे काही बायबलमधील उदाहरणं ठेवणार आहे की ज्यामुळे आपण आपली जी पवित्र मरीची भक्ती आहे ती अधिकाधिक अर्थपूर्ण करू शकतो. पहिलं उदाहरण ते म्हणजे काना येथील लग्न. योहानाचा जर शुभवर्तमान पाहिलं अध्याय 2 मध्ये काना येथे लग्न होतं आणि पवित्र मरिया आणि येशूला आमंत्रण होतं. आणि अशा वेळेला आपण पाहतो की तिथं द्राक्षरस कमी पडलेला आहे. पवित्र मरिया त्यांची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःहून ती पुढाकार घेते आणि त्यांच्यावरती जे संकट आलेलं होतं ते टळून जातं. म्हणून आता आपण इथं मरीचं सद्गुण पाहणार आहात, तो म्हणजे पुढाकार घेणं. पवित्र मरिया थांबत नाही की त्या घरचे येऊन मला सांगतील मग मी त्यांना मदत करीन. पवित्र मरिया स्वतःहून पुढाकार घेते. तर त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या गावामध्ये सुद्धा जर एखादी व्यक्ती कोणी अडचणीत असेल, आर्थिक चणचण भासत असेल, एखादं व्यक्ती किंवा कुटुंब एका संकटातून जात असेल, तर अशा वेळेला आपण स्वतःहून पाऊल उचलून पुढे जाऊन आपण पवित्र मरियेप्रमाणे पुढाकार घेऊ शकतो. दुसरं उदाहरण ते म्हणजे पवित्र मरिया अलिशबेला भेट देते. ह्यामध्ये आपण जो सद्गुण पाहतो तो म्हणजे तळमळ. पवित्र मरिया ही स्वतः गरोदर होती, तरी सुद्धा ती जाऊन अलिशबेची सेवा करते. पवित्र मरियेमध्ये आपल्याला आपण पाहतो की तळमळ दिसून आली, तिला दया आली. तळमळ ही आपल्याला सेवा करण्यास प्रवृत्त करू शकते. आणि ही जर तळमळ आपल्यामध्ये असेल तर गरजू लोकांना भेटी देणं, आपल्या गावातील विशेषतः जी लोक आजारी आहेत त्यांची विचारपूस करणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, श्रीमंतीमध्ये किंवा जेव्हा सर्व काही चांगलं असते अशा वेळेला जर आपण विचारपूस केली, भेटी दिली,
तर ती दास्त स्मरणात राहीलच असं नाही, परंतु एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण त्यांच्या दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळेला त्यांच्याकडे धावून जातो, त्यांची विचारपूस करतो, तेव्हा हे जे आपले चांगलं कार्य आहे ती व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. तिसरं उदाहरण द्यायचं झालं ते म्हणजे गॅब्रिएल देवदूत हा पवित्र मरियाला संदेश देतो आणि पवित्र मरिया देवाच्या संदेशाला होकार देते. ह्याद्वारे पवित्र मरिया आपलं जे स्वतःचं संपूर्ण जीवन आहे हे देवाला समर्पित करते. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, त्याचप्रमाणे आपण आपलं स्वतःचं जीवन आहे हे आपल्या गावपरिवारासाठी समर्पित करू शकतो. कशा प्रकारे आपण हे करू शकतो, तर गावामध्ये आपण सेवकनेता होऊ शकतो. आपल्या गावात वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपण जी लोक गरजू आहेत, दुःखात आहेत, ज्यांना आपली गरज आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त 12 शिष्यांना अधिकार देतो आणि हे शिष्य पुढे जाऊन जो ख्रिस्त आहे किंवा जे देवाचं राज्य आहे हे देवाचं राज्य पुढे पसरवत आहेत किंवा त्यांनी पसरवलं. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे पवित्र मरियेचे गुण आत्मसात करून आपण आपल्या गावपरिवारामध्ये आपल्या चांगल्या जीवनाद्वारे येशू ख्रिस्त आपण देऊ शकतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अखिल मानवजातीचं तारण व्हावं अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद करीतो मी याचना, ऐकावी प्रार्थना. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे या प्रभू वचनावर विश्वास ठेवण्यासाठी व आपली जडणघडण करण्यासाठी सतत तत्पर असलेले आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स बिशप्स, धर्मगुरू व्रतस्थ यांना प्रभूची विशेष कृपा मिळावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपल्या राजकीय आणि शासकीय नेत्यांनी योग्य ती उपाययोजना राबवावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबात, गावपरिवारात अंजेलुस आणि रोजरीची प्रार्थना, बायबल वाचन, मननचिंतन करावं. शेजारप्रीतीची आज्ञा कृतीत आणावी म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.
आजारी, दिव्यांग, करोनाबाधित यांना प्रभूची कृपा मिळावी. ईश्वरी पाचारणाला तरुण तरुणींनी साथ द्यावी. व्यवसायावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा. मृत भाविकांना शांती आणि त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन व्हावं म्हणून आपण दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू आठवूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार व सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेनं करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझं आणि तुमचं बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, आमच्या विश्वासाचं व प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दानं अर्पण करीत आहोत. ह्यांचा दयेनं स्वीकार कर. ही दानं आम्हासाठी तुझ्या पुत्राचं शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझ्या आज्ञा पालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गांतील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदानं सदा सर्वदा गौरव गीत गातो. शक्तिशाली तू प्रभु बरा, तुझ्या
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ते आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो.
म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा तो करा. तू आम्हाला शांती दे. जगाची पाप दूर करणारं ही देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेचं वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते,
तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकाची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेचे आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मांडण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आमच्या पायांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माते, आमच्या पायांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आमच्या पायांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज त्रिदिन भक्तीचा पहिला दिवस. आजच्या ह्या पहिल्या दिवशी फादर जोएल कोरिया यांनी पवित्र मरियेचे सद्गुण आपल्या जीवनामध्ये उतरविण्यासाठी प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. हे सद्गुण आपण आपल्या गाव परिवारामध्ये वापरावेत म्हणून आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. आजची ही पवित्र मिस्सा अर्पण करून आपणासाठी फादरांनी विशेष प्रार्थना केलेली आहे. फादर सध्या संत पीटर चर्च कोळीवाडा धर्मग्रामामध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. फादरांच्या प्रेषित कार्यावर दयामातेचा नेहमीच वरदहस्त राहावा. माऊलीच्या कृपेमध्ये नेहमीच त्यांची वाढ व्हावी म्हणून आपणा सर्वांच्या वतीनं मी फादर जोएल कोरिया यांना प्रार्थनामय शुभेच्छा देत आहे. आणि ही पवित्र मिस्सा करून आपणास प्रबोधन केल्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानित आहे. फादर, thank you very much.
बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.